कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। ज्याच्या स्वप्नात तो मृतदेह आला, ज्याने या प्रकरणाला रहस्यमयी वळण लावले, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील योगेश आर्या हा आउट ऑफ रेंज झाल्याने खळबळ उडाली आहे। योगेश आर्या या सावंतवाडीतील आडगाव येथील तरुणाला स्वप्न पडले। रेल्वे स्थानकासमोरील डोंगरामध्ये एक व्यक्ती मदतीसाठी माझ्याकडे याचना करीत असल्याचे ते स्वप्न वारंवार पडत असल्याचे योगेश आर्या यांनी सांगितले। त्यानुसार त्याने खेडमध्ये येऊन याबाबतची कल्पना खेड पोलिसांना दिली। पोलिसांनी याबाबत 18 सप्टेंबर रोजी त्या डोंगरामध्ये जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी एक मानवी शरीराची कवटी आणि काही अंतरावर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असणारा सांगाडा सापडलाय आणि या प्रकरणाला भलतेच वळण लागले। खेडमधील भोसते घाट शेकडो किलोमीटर लांब असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील एका तरुणाला पडलेले स्वप्न तंतोतंत खरे झाले। याबाबत संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः चक्रावून गेलाय। या प्रकरणाला आज 12 दिवस होऊन गेले असून अद्यापही सापडलेला हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले नाहीये। याबाबत ज्याला स्वप्न पडले तो सावंतवाडी येथील योगेश आर्या हा गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी होता। स्वतः खेडमध्ये येऊन योगेश आर्या याची जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली असता स्वप्नात सांगितलेली हकीकत यावर तो ठाम होता। पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करणे मोठे आव्हान होते, मात्र त्यांना चौकशीसाठी ज्याची मदत होणार होती तो योगेश आर्या हा तरुणच गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल झालाय। सर्वात आधी या मृतदेहाची ओळख पटणे महत्त्वाचे होते, त्यामुळे त्या मृतदेहाची खेड पोलीस ठाण्यात केवळ आकस्मिक मृत्यू म्हणूनच नोंद आहे। मात्र योगेश आर्या याच्या स्वप्नातल्या हकीकतमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले। आता त्या मृतदेहाची ओळख पटवणे हे तर आव्हान पोलिसांसमोर आहेच, मात्र योगेश आर्या यांनी सांगितलेली स्वप्नातली हकीकत खरी आहे की खोटी याचा देखील उलगडा करणे जिल्हा पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले आहे।